चला फॉलो मी. नमस्कार मंडळी, मी तनुजा. माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये आपले खूप खूप स्वागत. मी आजपासून व्हिडिओज सुरू करणार आहे, तर आपण सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा. तर आज आम्ही गेलो होतो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. चला तर बघूयात आपण. गगनगिरी महाराजांचा एक मठ खोपोली येथे आहे, ते तुम्हाला माहीत असेलच. तर आणखी एक मठ आहे, तो आहे मुंबई मालाडमध्ये. तर आपण आज तिकडेच निघालो आहोत. मीरा भाईंदरवरून हा मठ 20 किलोमीटर आहे. तर मालाडवरून तुम्हाला जेटीने जावे लागेल. भाईंदरवरून रिक्षानेही तुम्ही येऊ शकता. 300-400 रुपये घेतील. इकडे बसेस पण अवेलेबल आहेत. अशा प्रकारे मठामध्ये एंट्री करत आहोत आपण. इथून उजवीकडे गेले की सभामंडप येतो, तर डावीकडून दत्त मंदिर, देवीचं मंदिर येतात. तेही पुढे बघूच आपण. अशा निसर्गरम्य शांतताप्रिय जागा बघूनच महाराजांनी इकडे मठ स्थापला. इकडून सभामंडप आहे. हा मठ एकूण 100 एकरमध्ये स्थापला आहे. इकडे हे मोठे सभामंडप आहे. इकडे होम हवन, अन्नदान वगैरे होते. इथे महाराजांची मोठी मूर्ती आहे. शेजारी महादेव आणि हनुमान आहेत. महाराजांचे दर्शन घेऊन आता आपण दत्त महाराजांच्या दर्शनाला निघालो आहोत. असे म्हणतात, गगनगिरी महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहेत. चला फॉलो मी. आपण आलो आहोत गगनगिरी महाराज मठमध्ये. ठीक आहे, इकडे तुम्ही बघू शकता निसर्ग. हे आहे दत्त महाराजांचे मंदिर, एकदम समुद्रालगत. इकडे तुम्ही महाराजांचे काही अमृतवाणी वाचू शकता. इकडून मालाड दिसत आहे. हा आहे मनोरी बीच. हे आहे गगनगिरी महाराजांचे निवासस्थान.
इकडे महाराज तपस्या करत असावेत. इकडे देवीचं मंदिर आहे, तिकडेच आपण निघालो आहोत. अशा प्रकारे आजचे आपले दर्शन व निसर्गरम्य भटकंती झालेली आहे. तर रिटर्न जाताना आम्ही मालाडवरूनही जाऊ शकतो, तर तिकडे खूप ट्रॅफिक लागेल, त्यामुळे आम्ही आलेल्या रस्त्यानेच रिटर्न जाऊ. असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय.